कुरुंदवाड भैरववाडी नांदणी मार्गावर सांगलीचा युवक संतोष कदम याचा निगृण खून. बघ्यांची मोठी गर्दी. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका 4 चाकी गाडीत सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या 35 वर्षीय युवकाच्या शरीरावर ओठावर धारदार शस्त्राने वर्णी घाव करून निगृण खून झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान 4 चाकी गाडी सांगली येथील संतोष कदम याचीच असून संतोष कदम याचा खून करून त्याचा मृतदेह गाडीतच ठेवून मारेकरी पसार झाले. दरम्यान खून कोणी केला आणि का केला याचा तपास कुरुंदवाड पोलीस करतात. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी: सदर मार्गावरील रस्त्याकडे लाल निळा कलरच्या 4 चाकी गाडी थांबलेली होती. त्यामध्ये अंदाजे 35 वर्ष वयाच्या संतोष कदम या सांगलीच्या युवकाचा निगृण खून करण्यात आला असून गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला. मृतदेह 4 चाकी गाडीतच सोडून मारेकरी फरार झाले असून पोलीस घटनास्थळी पाहणी करून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील CCTV कॅमेरे तपासत आहेत. त्यासाठी पथक नेमण्यात आलं. या मार्गावर खून झाल्याचं माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.